जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। काही दिवसांपूर्वी नाशिकच्या महापालिका हद्दीमध्ये भूसंपादन प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला असल्याचा धक्कादायक प्रकार DNA नाशिक न्यूजनं समोर आणला होता। दरम्यान या भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील विविध आरोप केल्यानंतर या संदर्भात पालकमंत्री दादा भुसे आणि माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते तसेच अजय बोरस्ते यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। मात्र यावेळी पालकमंत्री दादा भुसे, स्थायी समिती सभापती गणेश गीते आणि अजय बोरस्ते यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह इतरांवर आरोप करण्यात आले होते। मात्र भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांनी देखील भूसंपादन घोटाळ्यासंदर्भात केलेल्या आरोपांना बगल देत आपल्याच पक्षाच्या लोकांविरोधात लक्षवेधी मांडल्याचं बघायला मिळालं होतं। दरम्यान यावर पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री दादा भुसे, स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी सविस्तरपणे बोलणं टाळलं असल्याचं बघायला मिळतंय। भूसंपादन घोटाळा प्रकरणी अविनाश पाटील चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती। मात्र या समितीचा अहवाल अद्यापही सादर झाला नसून याबाबत बोलण्याऐवजी पत्रकार परिषदेमध्ये ही भूसंपादन प्रक्रिया किती आणि कशा प्रकारे पारदर्शक आहे असं पटवून देण्यात येत होतं। दरम्यान आता भारतीय जनता पक्ष आणि पालकमंत्री दादा भुसे या प्रकरणी श्वेतपत्रिका काढणार का? तसेच भाजप आणि पालकमंत्री दादा भुसे या संदर्भात वस्तुस्थिती नाशिककरांसमोर आणणार का? अविनाश पाटील चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक केला जाणार का? हे बघणं त्यामुळे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान नाशिक महापालिका हद्दीतील भूसंपादन प्रक्रियेचे सर्व डिटेल्स DNA नाशिक न्यूज गुरुवारपासून समोर आणणार आहे। या भूसंपादनाचे खरे लाभार्थी कोण, कुठल्या लाभार्थ्याला किती मोबदला अदा करण्यात आला, नेमकं कुणाला किती फायदा झाला याबाबत यामध्ये खुलासा करण्यात येणार आहे। यामुळे बघायला विसरू नका DNA नाशिक न्यूज। विश्व प्रवक्ते माननीय संजय राऊत यांनी नगर विकास विभागावर केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्यावर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। साहेब हे उत्तर महाराष्ट्राचे नेते आणि म्हणजे उत्तर महाराष्ट्रात कधी गेले मला माहित नाही, पण ते नाशिकमध्येच असायचे। जे आपल्या सर्वांना कल्पना आहे ते नाशिकमध्येच असतं, कारण नाशिकमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा त्यांचं किती लक्ष होतं ते तुम्हाला आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही। दुसरी गोष्ट, त्यांचे जे मुलींचे आहेत सलीम कुत्ता फेब, आदरणीय सुधाकर बडगुजर, हेच सगळं चालवत होतं। बडगुजर आणि कंपनी कोणाची, आणि त्यामुळे हे काय घोटाळा झाला सांगताय। हे बघा, जे लँड ॲक्विजिशन झालंय त्यामध्ये उबाटाचे किती नेते आहेत, त्यामध्ये माजी महापौर वसंत गीते आहेत, आमच्या दिवंगत गाडेकरताई आहेत, अनेक नाव आहेत। तुम्ही महापालिकेत चेक करा, या लँड ॲक्विजिशन मध्ये आमच्यापैकी कोणाचंही नाव असेल तर त्यांनी सांगा। ही उबाटाचे नेते की नाही, म्हणजे केवळ रेटून बोल आणि खोडं बोल अशा पद्धतीचे सगळं। आणि महापालिकेत तुम्ही जा, तुम्हाला मिळतील कोणाच्या नावाने किती किती ॲक्विजिशन झालं। हे जे आता गणेश भाऊने सांगितलं साधारण 50 कोटीचा आहे। टक्करांचाच विषय आहे, ज्यांच्या नावाने काल परवापर्यंत बोंब मारत होता। एकदा सामनाच्या कार्यालयातले CCTV चेक केले पाहिजे, मग नाशिकमधली कोण मंडळी किती वेळा भेटायला गेली हे सगळं समजेल। परंतु काय, निवडणूक आली की यांना होत येतो, आपल्याला काय बोलण्याची इच्छा नव्हती, आज बोलावं लागतं। मी विरोधी पक्ष नेता होतो, माझ्याबरोबर सुधाकर बडगुजरच मंत्रालयात आले होते। राऊतांनी थेट फोन केला एकनाथ शिंदे साहेबांना की असं असं ॲक्विजिशन होतंय, त्याला स्टे द्या। माझं पत्र आहे स्टेसाठी, आपण मंत्रालयातले कॅमेरे बघू शकतात, बडगुजर माझ्याबरोबर होते की नव्हते, करायचं यांनीच।
आणि उलट्या बोंबा मारायच्या. त्यानंतर हेच माझ्याकडे आले, साहेबांनी सांगितलं पत्र नाही आपल्याला, ते ॲक्विजिशन एक आपलं सॉरी ती प्रक्रिया हे करायची, त्याच्यावर हिअरिंग घ्यायचं. माझंच पत्र घेतलं, पत्र सुद्धा मी तुम्हाला देतो. सुद्धा मी स्पष्ट सगळं म्हटलंय की कशा पद्धतीची प्रक्रिया व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, कुठली पद्धती आहे, सगळं म्हटलेलं आहे. आणि हे सगळं होणार असेल प्रशासनाच्या वतीनं तरच हे ॲप्लिकेशन व्हावं. ज्याच्यावर ही स्थगिती उठवली गेली ही सुद्धा माननीय संजय राऊत यांच्या आदेशानंच उठवली. आणि हेच बोंब मारतात, घोटाळा झाला. मी तुम्हाला सांगितलं, ठक्करांचं पत्र दाखवलं तुम्हाला. मी याच्यात कोण लाभार्थी दुबाटाचे नेते यांची नावं सांगितली. आणि मग घोटाळा कोणी केला? हे शेतकरी आहेत. म्हणजे कुठेतरी यांचं काही बिघडलं असेल आणि थेट आरोप कोणावर, तर मुख्यमंत्री महोदयांना. हे अत्यंत चुकीचं आणि खोटारडं. हे नाही की अख्खी महापालिका एक कशी लुटताय त्याची अख्खी फाईल आहे आमच्याकडे. करोना काळात यांनी स्मशानभूमी सुद्धा सोडली नाही बडगुजर आणि कंपनीने. हे एवढे प्रकरण आहेत महापालिकेत. आपण तपास करा, पतदीपापासून तर खाली मेंटेनन्स पर्यंत कोण काम करत आहे, बडगुजर आणि कंपनी. आणि यांनीच बॉम्ब मारायचे, यांनी तक्रारी करायच्या. या सर्व चोराच्या उलट्या बोंबा आहेत असं आमचं स्पष्ट. राऊतांच्या इन्स्ट्रक्शननी झालंय, मी तुम्हाला सांगतोय. मला सांगा, या शहरात आहो शाखा प्रमुख सुद्धा त्यांच्या इन्स्ट्रक्शन शिवाय होत नव्हता. महापालिकेत किती वेळा विचारा तत्कालीन आयुक्तांना, त्यांनाही फोन गेले असते. या शहरातले काही हे हॉटेल्स आहेत एका रात्रीत साफ झाले, मॉडर्न कॅफे सारखा. कोणाच्या आदेशाने झालं. अनेक विषय आहेत. मला राऊत साहेबांना सांगायचं आहे, बस इथं भाऊ चौधरी बसलोय, बिजू अप्पा बसलोय, आम्हाला त्यांचे सर्व कारनामे माहिती आहेत. आम्ही कंपनीखालचे वाद करत नाही. त्यांनी सुद्धा शिस्तीत राहावं आणि आमच्या मुख्यमंत्र्यांवर काही आरोप करू नये. मुळात जे संजय राऊत बोलताय की नाशिक महापालिकेत 800 कोटीचा भूसंपादन घोटाळा झाला. मुळात भूसंपादन प्रक्रिया ही निरंतर चालू आहे महापालिकेमध्ये. गेल्या 93 मध्ये जो महापालिकेचा विकास आराखडा मंजूर झाला, त्यानंतर ज्यावेळेस विकास आराखडा मंजूर झाला त्याच्यावर कार्यवाही सुरू झाली, त्यावेळेस 95-96 पासून नाशिक महापालिकेत दरवर्षी भूसंपादनासाठी 20% राखीव निधीतून तरतूद असते. त्या तरतुदीतून जे आतापर्यंत 95-96 पासून सलग 25 वर्ष कलेक्टर ऑफिसला जे पैसे जात होते त्याचाच एक भाग म्हणून ज्यावेळेस मी स्थायी समिती सभापती झालो त्याच्या अगोदर यांनी प्रशासनाने आणि जे कोणी असतील त्यावेळेस त्यांनी प्रक्रिया राबविण्याचं त्या ठिकाणी ठरवलं होतं. नंतर दरम्यानच्या काळात भूसंपादन हे 3 प्रकारे होते. एक तर खाजगी वाटाघाटीने होतं, किंवा कलेक्टर ऑफिस मार्फत होतं, किंवा UDR मार्फत होतं, किंवा आता मागच्या वर्षी UDCPR मध्ये जी नवीन प्रोव्हिजन आली महापालिकेच्या बॉन्डच्या माध्यमातून होतं. पण महापालिकेचा जो अधिकार आहे तो त्या शेतकऱ्याचा किंवा त्या जमीन मालकाचा आहे की त्याने कोणत्या मार्गाने भूसंपादन करायचं. आणि त्यानुसार महापालिकेमध्ये प्राधान्यक्रम समिती गठीत झाली. प्राधान्यक्रम समितीने शासनाला पूर्ण अहवाल पाठवला की महापालिकेला भूसंपादनापोटी 5,000 कोटी रुपये द्यायचे आहे. मग त्यानंतर शासनाने अहवाल शासनाकडे गेल्यानंतर ती यादी शासनाकडनं, त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते, त्यांच्याकडनं ती मंजूर होऊन आली. ती मंजूर होऊन आल्यानंतर त्यावेळेस महापालिकेत आयुक्त म्हणून राज्य शासनाचा प्रतिनिधी पण होता. सर्व कारवाई प्रशासनाने, त्याची 5 लोकांची कमिटी होती प्रायोरिटीची, की याच्यात कोणाला पहिले मोबदला द्यायचा, काय द्यायचा आणि कशा प्रकारे द्यायचा. त्या कमिटी मार्फत स्थायी समितीवर अहवाल हा मंजुरीसाठी यायचा. आणि त्यावेळेचे शिवसेनेचे महानगर प्रमुख हे स्थायी समितीत माझ्यासोबत सदस्य होते. शिवसेनेच्या स्वर्गीय सत्यभामाताई गाडेकर पण त्यावेळेस सदस्य होत्या, कल्पनाताई पांडे पण होत्या, आणि अजून इतर पण 1 जण कोणीतरी स्थायी समितीत सदस्य होते. 4 जण स्थायी समितीत होते. ते जर म्हणताय की नाशिक महापालिकेत घोटाळा झालाय 800 कोटीचा, मग त्यावेळेस त्यांनी त्या प्रकरणाची चौकशी का लावली नाही किंवा त्याच्यावर स्टे का नाही दिला? आम्ही आमच्याकडे जे आलं त्यांचा निरोप आमच्याकडे त्यांच्या मार्फतच यायचा की हे साहेबांनी सांगितलं, हे करा, आणि त्या दृष्टीने आम्ही ते प्रकरण जे आमच्या होते ते मंजूर केले. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ज्याच्याबरोबर ते म्हणतात की परवा ठक्कर बिल्डर बसले होते,
हे त्यांचं पत्र, ही ठक्करांचीच केस आहे. किती कोटीची आहे ते तुम्ही महापालिकेतनं पेपर काढून बघून घ्या. आणि पत्र आहे हे महानगर प्रमुखांचं आणि स्थायी समिती सदस्य हे त्यांनीच पत्र दिलेले. त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय की वरील संदर्भीय पत्रा अन्वये आपण केलेल्या मुद्देने खुलासानुसार 14,635 चौरस मीटरचे क्षेत्र स्वतंत्र दिसून येत आहे. ना जा कम कायद्याअंतर्गत शासन जमा झालेले नाही. भूसंपादन प्रस्ताव 4082 भूसंपादनाशी सदर मिळकतीचा कुठलाही संबंध दिसून येत नाही. त्यामुळे आपण खुलासा योग्य असल्याने पुढील भूसंपादन प्रक्रिया राबवण्यात हरकत नाही. शिफारस त्यांनीच केली त्याची. आणि त्यानंतर ते जे म्हणतात की बिल्डरांना पैसे दिले, महापालिकेमध्ये जेव्हा आरक्षण ताब्यात घेतलं जातं तेव्हा तो बिल्डर आहे का शेतकरी हे बघण्याचा प्रश्नच येत नाही. याचा खुलासा मी ऑलरेडी सकाळ पेपरला 2-2.5 वर्षापूर्वी पण एकदा पूर्ण महापालिकेतल्या सगळ्या भूसंपादन झालेल्या फाईल नेऊन आणि पूर्वी एकदा करून दिलेला आहे. आणि जेव्हा ते डॉक्युमेंट मंजुरीला येतं त्यावेळेस तो माल शेतकरी आहे की व्यापारी आहे हा मुद्दाच नाही. याला भूसंपादन केस नंबर असतो आणि भूसंपादन केस नंबर असताना कोणता मालक आहे कोण आहे आणि ते जे कोणी मालक होते ते त्यांनाच भेटत होते. ते आम्हाला फोन करून सांगायचे, आमच्याकडे निरोप यायचा की ही फाईल साहेबांनी करायला लावली. आम्ही कोणालाच भेटलो नाही. शहरातला एखादा बिल्डर डेव्हलपर आमचा कोणाचाही संबंध नव्हता. आम्ही आमचं काम एकदम पारदर्शक केलेलं आहे. ही केस आम्ही करत नव्हतो. त्यावेळेस त्यांनीच याचा खुलासा मागितला, याचं पत्र दिलं आणि ही केस करायला लावली. आम्हाला जिथे वाटलं की होणार नाही, अजून एक केसवर त्यांनी पत्र दिलं होतं, मी नाही केली. त्याच्यावरनं त्यांनी माझ्या स्टँडिंगच्या मीटिंगमध्ये भरपूर गोंधळ पण झाला, पण तरी नाही केली मी ती केस. आणि सकाळ पेपरला मी त्यावेळेस पूर्ण महापालिकेचं सगळं डिपार्टमेंट फाईल आणि सर्व नेऊन हा त्याच्यावर खुलासा त्यावेळेस दिला होता. त्यामुळे या बाष्पळ बडबडीला काही अर्थ नाही की आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. पण ते वारंवार रोज सकाळी 9 वाजेला उठले की नाशिक महापालिकेनं 800 कोटीचा घोटाळा. अरे 800 कोटीचा घोटाळा झाला तर मग तुम्ही त्यावेळेस आमची चौकशी लावायला लागत होती किंवा तुम्ही त्याला स्टे द्यायला लागत होता. मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्या मागच्या 25 वर्षाची चौकशी करावी आणि याच्यात जर समजा गणेश गीते मालक असेल आणि अजय बोरस त्यांच्या नावाने चेक निघाला असेल तर त्याला घोटाळा म्हणता येईल. ज्याचं भूसंपादन झालंय त्याच्या नावाने त्याला चेक दिलाय तेव्हा तो घोटाळा होतो. 64 प्राधान्यक्रम होते ज्याप्रमाणे प्रशासनाने पॉलिसी तयार केली, उलट कलेक्टर ऑफिसला गेल्यावर महापालिकेला 100 रुपयाचे 200 रुपये द्यावे लागतात. 200 रुपयावर 12% व्याज द्यावं लागतं. त्याचा 6% आस्थापना खर्च द्यायला लागतो. प्रशासनाने जी पॉलिसी तयार केली ती आम्ही महासभेवर मान्य केली होती की महापालिकेचे 38% पैसे याच्यात बचत होतील. ती बचत झालेली रक्कम ते म्हणता 800 कोटी नसतील झाले. 650 कोटी रुपयाची 3 वर्षात ऍक्विजिशन झाली. ऍक्विजिशन झाल्यानंतर त्याची जर रक्कम काढली तर ती साधारण 300 कोटी रुपये होती आणि 300 कोटी रुपयातनं महापालिकेने विकास कामच केले. आज बॉम्बे नाक्यावर जे दिव्यांग भवन उभारलंय ही जागा पण त्या पैशातनच ताब्यात घेतलेली आणि त्याच्यावर बांधकाम पण त्या पैशातनच केलंय. हे जे पैसे मिळाले ते खरंच शेतकरी होते का? शेतकरी होते का? आमचा प्रश्नच नाही ना. फाईल काढावी ते शेतकरी होते की व्यापारी होते. आम्ही आरक्षण ताब्यात घेतलं. आम्ही कोणत्या शेतकऱ्याची जागा आहे किंवा ती व्यापाऱ्याची आहे हा कधीही आम्ही त्याच्यात याला केस नंबर याच्यावर नावच येत नाही कोणाचं. त्यांनी मला एक किस्सा सांगितला. मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय आणि उद्धवजींना पण विनंती आवाहन करतो. साधारणपणे 19 मे 2022 तारखेसकट सांगतो. या तारखेचं दैनिक सामना याचं CCTV तपासण्यात यावं. आणि ते CCTV मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात यावं. नाशिक की मुंबई? मुंबई. ते CCTV बोलेल ना. आम्ही बोललो की हे
त्याने उकरून काढलं तर त्याचं हे प्रत्युत्तर आहे. हो, आपल्या माध्यमातून, तुमच्याच माध्यमातून तो सलीम कुत्ता की सगळ्या जगाला माहिती आहे की त्याने मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवले. त्याच्यातला तो प्रमुख आरोपी आजही तो जेलमध्ये आहे, सजा भोगतो आहे. त्याच्यासोबत डान्स पार्टी, तुम्हीच ते व्हिडिओ दाखवले. आणि अशा माणसाला आणखी प्रमोशन पक्षाच्या वतीने म्हणजे हा तर चिंतनाचा विषय आहे. आणि राहिला विषय तर उद्या यांच्याच माध्यमातून सगळे कारभार चालतायत, काल पण चालतायत. तर नाशिककरांनी याचा विचार केला पाहिजे. जे देशद्रोहींच्या सोबत पार्टी करतात, शेकडो लोकांचा निष्पाप बळी गेला. पाकिस्तानच्या माध्यमातून ते षडयंत्र दाऊदच्या माध्यमातून रचलं गेलं, जो आपल्या देशाचा 1 नंबरचा शत्रू आहे. आणि आजही ते मांडीला मांडी लावून बसतात. उबाटा त्यांना प्रमोशन देतोय. आणखी त्याच्या पुढे पण काय बोलू शकतो आम्ही. तुम्ही देशप्रेम, अमुक धमुक, ज्या मुंबईमध्ये शेकडोने त्या बॉम्बस्फोटमध्ये निर्भरात लोकांचा जीव गेला, बळी गेला. आणि त्याने अमान्य केलं नाही त्या काळामध्ये पण की मी नाही गे म्हणून. ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक.